पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरण गंभीर, चौकशी करून सरकारनं जनतेसमोर सत्य मांडावं. झी 24 तासच्या बातमीवर शरद पवारांची प्रतिक्रिया. पक्ष चोरला, मतं चोरली, आता जमिनी चोरल्या जात आहेत. जमीन गैरव्यवहारावरनं उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणातील मास्टरमाइंड शीतल तेजवानी फरार. शीतल नवऱ्यासह परदेशात पळून गेल्याची माहिती. 3 दिवसांपासून पोलिसांकडून शीतलचा शोध सुरू. सिंधुदुर्गात नगरपालिका निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची शक्यता. राणे कुटुंबाचं वर्चस्व मोडून काढण्यासाठी नव्या समीकरणाचे संकेत. स्थानिक नेत्यांनी वरिष्ठांना पाठवला प्रस्ताव. कणकवली नगरपालिकेत दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सिंधुदुर्ग रत्नागिरीत शिवसेनेसोबत संबंध तोडू. भाजप नेते नारायण राणेंचा थेट इशारा. राजन तेलींच्या मताला महत्त्व देत नसल्याचा टोला. मुंबईमधील उमेदवार निश्चितीसाठी भाजपचा पॅटर्न ठरला. तरुण चेहऱ्यांकडे भाजपचं विशेष लक्ष. चांगली कामगिरी असलेल्यांनाच मिळणार तिकीट. शिवसेना ठाकरे पक्षाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंसह आणि राऊतांसह 40 जणांचा समावेश. स्थानिक संस्था निवडणुकींसाठी यादी जाहीर. राज ठाकरेंच्या नेतृत्वात उद्या मनसे नेत्यांची बैठक. शिवतीर्थवरील बैठकीत आगामी निवडणुकीसंदर्भात चर्चा. मला साताऱ्याचा नगराध्यक्ष व्हायचंय, मी खासदारकीचा राजीनामा देतोय. उदयनराजेंची मजेशीर प्रतिक्रिया. कर्जबाजारी व्हायचं आणि कर्जमाफीची मागणी करायची. कर्जमाफीवरून विखेंचं वादग्रस्त विधान. चूक लक्षात आल्यावर विखेंची सारवासारव. मनोज जरांगेंच्या हत्येचा कट. आरोपी दादा गरुड कबुली देतानाचा व्हिडिओ समोर. बैठक झाल्याच्या कबुलीचा आरोपीकडनं व्हिडिओ. मनोज जरांगेंचा नार्को टेस्टच्या परवानगी करता एसपींकडे अर्ज. जरांगेंच्या शिष्टमंडळाचं पोलीस अधीक्षकांना निवेदन. जरांगे मुंडेंसह सगळ्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी. अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये निलेश घायवळवर गुन्हा दाखल. सुनील साळवे कुटुंबावर हल्ल्याप्रकरणी गुन्हा. आणि कोल्हापूरच्या शिरोळमध्ये ऊस दरावरून तणावपूर्ण वातावरण. कारखान्याला जाणारा ऊस शेतकरी संघटनांनी अडवला. साखर कारखाना, कामगार आणि शेतकरी संघटनांमध्ये धक्काबुक्की.